काहीच करबुडे फाट्यावर पाऊस अडीच आणि हा कुठला पाऊस हे फाट्यावर पाऊस मान्य आहे पण हे कुठला पाऊस आणला आहे हा हे बघ मग अडकलं टायर रबर तुला द्यायला रेशन काय देशील तू काय आपली चूक नाही. आता कॅमेरा चालू आहे का माहिती नाही म्हणून नाही कॅमेरा बंद केला मला शिवाय घालणार मला माहिती आहे. हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजपास व्हिडिओ ब्लॉग्स. तर मित्रांनो आज आपण सकाळ सकाळ चाललो आहोत. आपला छोटासा एक हार्डवेअरचं भाडं आहे हार्डवेअरमधून भाडं आहे उक्षीमध्ये सिमेंट बॅग घेऊन जायचं आहे. चला ते आपण सोडूया आधी नंतर मग गॅरेज देऊया. तर ते अर्जंट त्यांना पाहिजे आहे जास्त नाही ते 4-5 बॅग ट्रॅक्टर आहे पण त्यांना अर्जंट हवे. सो चला सोडून येऊया आपण. आता आपण सकाळ सकाळ चाललो आहोत आपली जुनीवाली बी क्लास घेऊन. तर 8:30 वाजलेत. तर चला सोडूया आणि नंतर मग भेटू गॅरेजला. नाही सिमेंट वगैरे भरून झालं आहे आता आपण हार्डवेअरमधून निघालो आहे. तर चला आता आपलं जायचं उक्षीत घेऊन ते. तर भेटू डायरेक्ट आपण उक्षीच्या घाटामध्ये सुरुवात केली आहे जायला. उक्षीचा घाट आपण आता उतरतोय. तर व्ह्यू बघू शकता जबरदस्त व्ह्यू झाला आहे पण आता एवढा खास नाही पण सकाळचा जो व्ह्यू असतो ना जबरदस्त ते धुकं वगैरे असतं आणि परत तिकडनं सूर्याची किरणं आणि जबरदस्त दिसतं इथून. सो हे बघा पुढे असं काय आहे व्ह्यू बघा व्ह्यू तो खाली मुंबई गोवा हायवे आहे बघा. नजारा बघा नजारा रेल्वेचा ब्रिज आहे समोर. गाईच उक्षीच्या ब्रिजचं खालचं काम चालू आहे. तर इकडे असं काय चालू आहे नवीन इकडे ब्रिज होतोय. सो गाईज तिथं आपण फायनली पोहोचलो आहे. आता हे बघा सिमेंट बॅग इथे उतरायचे आहेत आपल्याला आपलं म्हणजे ते उतरणार आहेत. सो चला खाली वगैरे आपण केले गाडी. आता आपण निघालो आहे गॅरेजला जायला. सो गॅरेज वगैरे आता ओपन करूया नंतर मग म्हणजे आपण भेटू डायरेक्ट करबुडे पाठवती. सो चला आपण जरा गाडी चालू व्यवस्थित. काहीच आता आपण आलो रॅम्पवर. अरे पण माझा जोगच झाला विषय काय आला माहिती आहे काय मी आलो वरती म्हटलं तिकडनं खाली ब्लॉगमध्ये सांगत जातोय की आपण जाऊया आणि गॅरेज उघडूया. काहीच यानं गेम केला माझा हा पहिला येऊन गॅरेज ओपन करून मोकळा आणि संदेश मोहिते पण आलेत. ठीक आहे गाईज आता आपण आलो गॅरेजला. चला आम्हाला सुरुवात करूया आपल्या. तर गाईज आता आपल्या रॅम्पवर आपण आलो होतो दुकानामध्ये पण आता आपलं परत नाही इथे हार्डवेअरला जातो चाललोय येतो लगेच 5 मिनिटात हे करून. तर आपलं सिमेंट न्यायचं आहे वेतुशीमध्ये त्याच्यामुळे परत आपलं जायचं आहे सिमेंट घेऊनच. सो चला आता आपण असं काय आलो उक्षीतनं डायरेक्ट चाललो आहे. सो चला सो काय अशा प्रकारे आपण आता आलो आहे हार्डवेअरला. तर ते सिमेंट लोड होईल परत पुन्हा आणि आता आपण जाऊ डायरेक्ट वेतुशीमध्ये. चला सिमेंट वगैरे लोड करून झालं आहे आता आपण जाऊ डायरेक्ट वेतुशीत. आता आपण वेतुशी डायरेक्ट घेतो. तर चला जाऊया आता खाली करूया वेतुशीमध्ये आणि नंतर मग येऊ आपण गॅरेजला. तर चला आता आपण सिमेंट वगैरे खाली केलं आहे बघा पूर्ण हौदा एकदम पूर्ण क्लीन झाला आपला. आणि आत्ता एक थोडासा इन्सिडेंट झाला आपल्यासोबत. थोडीशी दुखापत आपण केली आहे आपल्या गाडीला आणि आपल्या बी क्लासला थोडंसं आपण दुखवलेलं आहे असं म्हणायला लागेल. कारण का रिव्हर्स घेताना जरा पाठीमागे आहे ना फ्लॅगला लागला दगड आणि फ्लॅग तुटला खाली. जो मडगाडवरचा जो पॅनल असतं ते जरा बेंड झालं आहे आणि रबर पण तुटला आहे. तो रबर थोडा पण मडगाड थोडंसं बेंड झालं आहे. चला काय झालं झालं त्याला काय करू शकत नाही आपण. आता त्याला रिपेअर आपल्याला करावं लागणार वेल्डरकडे नेऊन. आता त्याला वेळ भेटताना परत अजून मुश्किल आहे. पण आता आपल्याला पहिल्यांदा जायचं खेळशीमध्ये कारण की आपल्याला टायर फिटिंग करायचे आहेत नवीन 2 5चे. सो ते फिटिंग करूया आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये आपल्या. चला सिमेंट भरल्या म्हणल्यानंतर थोडंसं हवं पाणी मारूया रॅम्पवरती आणि मग डायरेक्ट खिडशीत घेऊन जाऊ गाडी कारण का टायर बसायचं आपल्या पाठीमागे 2 नवीन. तर चला भेटू डायरेक्ट करबुडे फाट्यावर.
वरच्या रस्त्यानं अपार्टमेंट हे बघ मगाशी अडकलं टायर रबरमध्ये. तुला ह्याला रिएक्शन काय देशील तू? काय आपली चूक नाही. रिवर्स टाकला, दगड खाल्याचा हा फ्लॅग होता इथे, दगडाला लागला, रिवर्स अजून थोडीशी मागे घेतली, अडकला, तुटला. काम 25 ब्रो. आता एवढा आता काय एवढा पण कच्च्या रस्त्याला गाडी फिरतो त्या ऑप्शन काय आपण काय मनात एक विषय नाही, ते होणार गोष्ट. नशिबाने माझ्याबद्दल कोणतरी चांगला विचार केला, नाहीतर मला वाटतं आता कॅमेरा चालू आहे का माहिती नाही म्हणून नाही. कॅमेरा बंद केला मला शिवाय घालणार, मला माहिती आहे. नाही 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 जावी गोष्ट आहे, बरोबर आहे. टायर बघू आपण पाठीमध्ये ठेवलं आहे आणि आपण चाललो आहे. आता मशीनवरती फिटिंग करायचं म्हणून आपण तिकडे येऊन चाललो आहे. जर काय आपण गडबडच आपण फिटिंग केली असेल पंक्चरवाल्याकडे, पण ते मशीनवरती फिटिंग करायचं म्हणून ती रत्नाच चाललो आपण. चला तसं काय चाललो आहे आपण. दुपारचे ऊन एवढं गायचं आहे ना की भाई बोलायचं नाव नाही, एवढं खतरनाक ऊन पडतं आणि गरमी पण आहे. चला आता आपण आज चान्सूर या. टायरांची कंडिशन बघा काय आहे ती, काय एकदम डेंजर झालं आहे. अशा प्रकारे आपण टायर वगैरे बघितलं आता टायर वगैरे कसं फिटिंग करावी. सो आता फिटिंग वगैरे झाले टायर आणि आता आपण चाललो घरी जायला. तर आता आपलं जाऊन जेवायचं वगैरे आहे. जाऊया आधी पहिल्यांदा गॅरेजला, घरी नाही गॅरेजला जेवूया वगैरे, नंतर मग दुपारनंतर आपण भेटू. तर चला अशा प्रकारे आपण निघालो आहे. भेटू आपण डायरेक्ट करबुड्यात. आता आपण व्यवस्थित गाडी चालूया, नंतर भेटू. फायनली गाईच आपण आलो आता फाट्यावरती आणि ते आपण पोचल्यावर जेवूया वगैरे आणि नंतर भेटू डायरेक्ट दुपार. सगळ्याच दुपारच्या वाजले 3 आणि आता आपण आलो पाणी घ्यायला कारण रॅम्पला आपल्याला पाणी घ्यायचं जाताना. सो चला ठीक आहे, आपण टाकी भरली पाठीमागे आणि आता आपण चाललो आहे. सो चला डायरेक्ट भेटू आपण करबुडे फाट्यावर. इकडे गाईज विक्रमने ट्रॅक्टर घेतला इकडे वरती गॅरेजला पाणी घेऊन आणि आपण हे बघा इकडे विक्रमने ट्रॅक्टर घेतला आहे वॉशिंगला. बाहेर बघा पावसाचं वातावरण जोरात झालेलं आहे, ऊन वगैरे गेलं आणि असं काळसर झालं सगळं. काहीच करबुडे फाट्यावर पाऊस थोडीच आणि हा कुठला पाऊस, हे फाट्यावर पाऊस मान्य आहे पण हे कुठला पाऊस आणला आहे हा गाईज. हे पावसातनं विक्रमने ट्रॅक्टर घेतलेला आहे अशा प्रकारे आणि आमच्या करबुडे फाट्यावर या उन्हाळ्यात पाऊस पडू आला. काय करायचं गाईज, काय बोलायचं आणि काय नाही. गेला 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 आता पावसात काय तिथं त्याला राहील का जगाच्या काय पाऊस पडायला आला एकदा बघा काय व्हिडिओ करा तो. जोरातच पाऊस पडला आहे गाईज. काहीच बघा मड फ्लॅग काढलेला आहे आपण बेंड काढायला आपल्या बोलेरोचा. जो बेंड दुपारी आपण केला आहे त्याला सरळ करण्यासाठी चालू आहे पराक्रम. असा नाही झाला पाहिजे तो, हा बेंड ना असाच राहायला पाहिजे. हा जो कॉर्नर बरोबर ते फ्लॅग आणि ते काढून ठेवलं बघा इथे फ्लॅप आणि त्याचा रबर काढचा. काहीच फायनल हा बघा आपण हा मड फ्लॅग बसवलेला आहे. हा बघा आज तो तुटला होता आणि दुपारी तुम्ही तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये बघत असाल की पूर्ण काय कंडिशन झाली होती. आता आपण त्याला बसवला आहे व्यवस्थित आणि आता व्यवस्थित जरा लुकला आले गाडी. नाही तुटलेला एका साईडने विचित्र दिसत होता. सो चला ते पण काम ओके झालं आपलं. इथून नटबोल्ट वगैरे व्यवस्थित बसलेत. ह्याला जरा व्यवस्थित ते सेमटेशन थोडंसं आपण खाली हे केलेत, ड्रिल करून बसवलेत आणि आता व्यवस्थित दिसायला लागला तो. म्हणजे आपण आजच्या जास्त काम ओके केलेलं आहे. ठीक आहे, हे आता दिसायला व्यवस्थित दिसतोय तो. हे बघा एकदम ओके झालेलं आहे. काय संध्याकाळच्या वाजलेत 5 आणि आता आपण निघालो आहे वरती रॅम्पला पाणी घेऊन. रॅम्पला थोडंसं पाणी कमी झालं आहे आणि दुपारी जरा झोपलो होतो मी, त्याच्यामुळे दुपारनंतर आत्ता ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर चला डायरेक्ट भेटू आपण आपल्या करबुडे फाट्यावरती. पैसे नाही तर गाईच आता पाणी वगैरे खाली करून झालं आपलं
आता आपण ही घरी उतरवून ठेवा टाकी वगैरे.